गोंदिया जिल्ह्यासह अर्जुनी मोरगाव तालुक्यात सध्या उन्हाळी रब्बी हंगामातील भात लागवड जोमात सुरू असून शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीच्या कामात व्यस्त झालेत। पेरणीनंतर आता रोवणीच्या कामाला वेग आला असून सिंचनाची सोय असलेल्या अनेक ठिकाणी शेतात चिखलनी, पाण्याची व्यवस्था आणि रोवणाची तयारी जोरात सुरू आहे। शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी आधीच बियाणे, खतं, कीटकनाशके व तणनाशके खरेदी करून ठेवली आहेत। वेळेत जर लागवड पूर्ण करण्यासाठी दिवसभर मेहनत घेत आहेत। दरम्यान गोठणगाव येथील इटियाडोह धरण 100% भरल्यानं गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यासह लगतच्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात देखील काही भागात पाण्याची उपलब्धता चांगली झाली आहे। त्यामुळे शेतकरी यंदा रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात भात लागवडीकडे वळलेला दिसून येतोय। मात्र दुसरीकडे शेतमजुरांच्या वाढलेल्या मजुरी, वेळेवर वीज पुरवठा नसल्यानं खते, बियाणे, कीटकनाशकांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा देण्यात यावा, शेतमजुरांच्या मजुरीसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत मदत करण्यात यावी, तसेच खते व कीटकनाशकांचे दर कमी करावेत। तरीही उत्पादन वाढवण्याच्या उद्देशानं शेतकरी स्वतः शेतीच्या कामात झोकून देत असून गावोगावी सध्या भात रोवणीचं चित्र पाहायला मिळतंय। रब्बी हंगामातील भात लागवडीमुळे ग्रामीण भागात चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।